गुड मॉर्निंग गाईज. हॅलो. सो माझं नाव आहे वैष्णवी डांगे. आज मी तुम्हाला एक हेल्दी हेअरसाठी रेमेडी सांगणार आहे, जी की तुमचे हेअर स्मूथ, हेल्दी, शायनी आणि जसे तुम्हाला पाहिजे तशी बनवेल. तर ही होममेड आहे. यामध्ये सगळ्या होममेड गोष्टीचा यूज होणार आहे, जे की तुमच्या आसपासच्या एरियात किंवा तुमच्या घरातसुद्धा अवेलेबल असतील. तर फर्स्टली आहे कडुलिंबाचे पानं. तर कडुलिंबाचे पानं आपल्या हेअरसाठी चांगले असतात. त्याचा यूज केल्याने आपले हेअर छान बनतात, स्ट्रॉंग बनतात. त्यानंतर आहे जास्वंदाची फुलं. जास्वंदाची फुलं आपल्याला आजूबाजूच्या एरियात भेटून पण जातात. तर हे आपल्या हेअरला स्ट्रॉंग बनवतात, आपल्या हेअरला तुटू देत नाही लवकर. नंतर आहे मेथीदाणे. मेथीदाणे आपल्या स्किनसाठी, जसं की मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, आपल्या स्किनसाठी आणि आपल्या हेअरसाठी सुद्धा चांगले असतात. आपल्या हेअरला हे स्ट्रॉंग बनवतात, सिल्की बनवतात. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपल्या हेअरसाठी इसेन्शियलसुद्धा आहे, जे की आपल्याला कधी कधी खाण्यातून मिळत नाही. त्या गोष्टीचं आपण तेल बनवलं आणि ते जर यूज केलं तर आपल्यासाठी चांगलंच राहील. आणि कांदासुद्धा आपल्या हेअरला स्मूथ बनवतो आणि आपले केस जाड बनवतो. अजून आपले जर पातळ केस असतील तर ते आपले जाड होण्यास मदत करतात. आणि ऑफकोर्स कढीपत्ता हा आपण डेली लाईफमध्ये, आपल्या डेली डाएटमध्ये सुद्धा वापरला पाहिजे. तर आपण आपल्या जेवणामध्ये त्याचा यूज केला पाहिजे. यामुळे आपल्या हेअर्सला चांगलं एक स्ट्रक्चर येण्यासाठी हेल्प होते. सो हे सगळे इन्ग्रेडियंट तुम्ही बघितले. याचं आपल्याला तेल बनवायचे. तर त्यासाठी काय लागेल, पहिले तर तेलाची बॉटल. तुमच्या घरी जे पण तेल असेल, पॅराशूट तेल असेल किंवा इतर कोणतं पण तेल असेल चालेल, जे की तुम्ही डोक्याला लावता. पहिले काय करायचं, आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपण ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या ते एक एक करून टाकायच्या. पहिले टाकायचं मेथीदाणे, कांदा चॉप करून टाकायचा. नंतर जास्वंदाची पानं, याचे मी थोडेसे असे चुरा केलेला आहे त्याचा, मग टाकलेला आहे. आणि त्यानंतर टाकायचे पानं पण चुरा करून टाका, जेणेकरून काय होतं, आपण जेव्हा ते गाळतो त्याचं सगळं जो आर्क जेव्हा उतरतो त्यामध्ये, ते आपण टाकतो. आपण जेव्हा गाळतो तेव्हा हेल्प होते, आपण जेव्हा चुरून टाकतो तेव्हा. नंतर आहे कढीपत्ता. आत्ताच मी तुम्हाला त्याचा बेनिफिट सांगितला, ते सुद्धा आपण यूज करणार आहे. त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कमीत कमी 10-15 मिनटं तरी आपल्याला हे उकळू द्यायचं आहे, जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही. आणि त्याचा जेव्हा तुम्हाला असं जर कळत नसेल की कधी काढायचं, तर जेव्हा त्याचा कलर चेंज होतो, तेलाचा कलर तुमचा व्हाईट असेल तर त्याचा कलर असा ऑरेंज व्हायला स्टार्ट होतो. किंवा कांदा परतला ना, कांद्याचा कलरसुद्धा चेंज होतो. तुम्हाला जर पूर्ण आपण जे इन्ग्रेडियंट टाकले त्याचा जर कलर तुम्हाला चेंज होताना दिसतोय, पूर्ण चेंज झाला, तेव्हा समजायचं की आपलं जे तेल आहे ते रेडी आहे. तर हे तेल तुम्ही यूज करा. तुम्ही वीकमधून ॲटलिस्ट तुम्ही जर तुमचे केस जर मोठे असतील तर तुम्ही वीकमधून 2दा हे तेल यूज करा. छोटे असेल तर वीकमधून 1दा. बट तुम्ही जेव्हा 2दा यूज कराल तेव्हाच तुम्हाला याचं बेनिफिट लगेच दिसेल. याच्यामध्ये आपल्या हेअरमध्ये काय चेंज झालं ते सुद्धा तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही जर हे बनवलं आणि ट्राय केलं, त्यानंतर तुम्हाला याचा जो बेनिफिट मिळाला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, जेणे की सगळ्यांना कन्फर्म होईल की खरंच हे तेल चांगलं आहे. आपण सुद्धा यूज करू शकतो. आता तेलाचा कलर चेंज झाला आहे, मी हे गाळून घेतलं. याशिवाय आपण आपल्या डाएटमध्ये डेली काय घेतो, आपली स्लीप सायकल, आपण कसं वॉटर इंटेक ठेवतो, हे सुद्धा इम्पॉर्टन्स आहे. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आपल्या हेअरसाठी. आपण प्रोटीन इंटेक आपला कसा आहे, आपण फायबर रिच फूड घेतो आहे का, आपण जंक फूड जर जास्त खात असू त्याचा असरसुद्धा आपल्या केसांवर होतो. तर मग जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही हेल्दी डाएट घेताय. त्याचबरोबर जसं की आपण फूड इम्पॉर्टंट आहे, तसंच पाणीसुद्धा महत्त्वाचं आहे. तुमचं वॉटर इंटेक कसं आहे, तुम्ही दिवसभरात पाणी कसं पिताय. तर तुम्हाला हे माहितीच असेल की आपले केस आणि नखं एकाच गोष्टीपासून बनलेले असतात. तर आपण जेव्हा ओव्हरऑल आपली हेल्थची काळजी घेत असतो, आपली स्लीप सायकल, आपलं वॉटर इंटेक, आपण आपल्या डाएटकडे लक्ष देत असतो, तेव्हा आपले हेअर ऑब्व्हियसली चांगले बनतात. तर मग कसं वाटलं व्हिडिओ, नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा तुमच्या हेअर्समध्ये चेंज झालेला दिसेल. सो आजसाठी एवढंच. बाय.